केंद्रीय गृहमंत्र्यांकडून 2025-26 या वर्षासाठी एसडीआरएफ मधल्या केंद्राचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्रासाठी 1566 कोटी 40 लाख रुपयांची अग्रिम रक्कम जारी करण्याला मंजुरी। समाजात वाद नको, सगळ्या समाजाचं कल्याण हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। दिव्यांगांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये ई-रिक्षांचं वाटप। समाजातल्या प्रत्येक वंचिताला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध। मुख्यमंत्री। पुण्यातल्या जैन बोर्डिंग प्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेले आरोप निराधार असल्याचं सांगत केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आरोप फेटाळले। मतदार याद्या सदोष असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षांचा येत्या 1 नोव्हेंबरला मुंबईत मोर्चा। विरोधकांची पत्रकार परिषदेत माहिती। भारताच्या चांद्रयान-2 केलं सूर्याच्या प्रभामंडळातून चंद्रावर पोहोचणाऱ्या मास इंजेक्शनचं निरीक्षण। असं निरीक्षण नोंदवणारी ठरली पहिली चांद्र मोहीम। राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह। अयोध्येत 26 लाखांहून अधिक दीपांनी उजळला शरयू काठ। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारत पराभूत। आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंदूर इथे इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतापुढे 289 धावांचं लक्ष्य। दीप्ती शर्मानं घेतले 4 बळी। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी आदिती